नमस्कार, मी गौरी सुर्वे. तुम्ही बघताय भाईंदर संवाद. आज मी महानगरपालिका विभाग क्रमांक 4 मध्ये आले. उद्यान विभागाचे अध्यक्ष नागेश विरकर यांना गेल्या आठवडाभरापासून मी त्यांना कॉल करते, ते माझे कॉल रिसीव्ह करत नाहीत. आज मी त्यांच्याशी बोलायला आले तर त्यांनी सरळ सरळ असं मला सांगितलं की मी तुमच्याशी बोलू शकत नाही. मला बाईट द्यायला अधिकार नाहीये. जनतेचे प्रश्न घेऊन जेव्हा आम्ही इथे येतो तेव्हा हे अधिकारी आमच्याशी असं वागतात, आम्हाला असं ट्रीट करतात. जर जनता इथे येते मग जनतेशी हे कसं वागत असतील, जनतेचं हे काम कितपत करत असतील. जर जनतेच्या प्रश्नांना 4 उत्तरं द्यायला तुम्ही बांधील नाही आहात, तुम्ही त्या सीटवरती का बसलाय? मग अधिकारी म्हणून तुमची काय जबाबदारी आहे? जर 4 प्रश्नांची उत्तरं देताना तुम्हाला भीती वाटते तर तुम्ही असं काय काम करता की ज्याने तुम्हाला एवढी भीती वाटते? यांना कधीही भेटायला आलं तरी ह्यांच्या वेळेमध्ये तर हे किती अवेलेबलच नसतात. त्यांना कॉल केलं तर हे कॉल उचलत नाहीत. जर सामंजस्याने बोलायचा प्रयत्न केला तर ते उत्तरं देखील देत नाहीत. म्हणजे जर प्रभाग अधिकारी म्हणून तुम्ही बसला आहात तर प्रभाग अधिकारी म्हणून जनतेला उत्तरं देणं बांधिलात. तुम्ही नोटीस टाका, आम्ही त्यावरती बोलू असं म्हणून चालत नाही. तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. भाईंदर संवादच्या माध्यमातून मी तुम्हाला असंच सांगेन की हे जे अधिकारी आहेत हे आमच्या प्रश्नांना उत्तरं का देत नाहीयेत आणि नागेश विरकर यांना माझ्याशी बोलावंच लागेल. मीरा भाईंदर मधील अशा सर्व बातम्यांसाठी पाहत राहा भाईंदर संवाद.